नमस्कार शेतकरी दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं पूर्ण. विलास अरुण गोडके. विलास अरुण गोडके. गाव अंमळनेर. हे कुठं आहे नेमकं शेत आपलं? हे अंमळनेर पासून 1 किलोमीटर होती. गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जवळ पोलीस स्टेशनच्या समोर एकदम बरोबर आहे. आणि नेमकाच तोडा झालेला आहे. 45 डिग्री सेल्सिअस तापमान सुरू आहे. लख्ख ऊन आहे. किती तोडे झाले आपले या प्लॉट पाहू एकदा. आता आपण प्लॉटमध्ये आलो. किती तोडे झालेले आहेत? 20 तोडे. 20 तोडे. आणि शेतकरी बंधूंनो सध्या वाजलेत बघा 12:42 आणि टेम्परेचर आहे 44 म्हणजे क्रॉस 45 डिग्री सेल्सिअस. जळगावचं ऊन तर 45 डिग्री सेल्सिअसमध्ये प्लॉट बघा. आणि 20 तोडे झालेला प्लॉट आहे. फुलांची साईज बघा तुम्ही पूर्ण. 2 किलो लागवड. आपली लागवड मला वाटतं जानेवारीतली आहे ना? जानेवारीमधली. आणि उत्पन्न आता सध्या काय निघते? आतापर्यंत 3 क्विंटल निघतंय 3 एक दिवसात. अच्छा. तर आतापर्यंत त्यांनी हिशोब काढलेला होता. 1,40,000 म्हणजे 1,40,000 जवळजवळ उत्पन्न आणि 31,000 खर्च. बरोबर आहे? बरोबर. तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला आम्ही 2 डिग्री सेल्सिअसमध्ये लाईव्ह प्लॉट दाखवला होता. आता हा नेमका तोडा झालेला प्लॉट आहे 45 डिग्री सेल्सिअसमधला. आता इथं जी आम्ही खासियत सांगतो तुम्हाला, जी 2 डिग्रीमध्ये तोडताना सोपी जाते, आता 45मध्ये आवाज आहे का? कट कट. आणि फुलं वगैरे पूर्ण प्लॉट आहे बघा तुम्ही. आता मजूर तुम्ही बाहेरूनच आणता? हो. तोडायला काय म्हणतात मजूर? तोडायला सोपी आहे भेंडी. अच्छा. तोडायला एकदम सोपी. बर बर बर. आणि खाज खुजली वगैरे काही? तसं काहीच नाही अजून. अच्छा अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच भेंडी लावलेली. पहिल्यांदा. बरोबर आहे. आणि पहिल्यांदा भेंडी लावल्यानंतरही कायराने त्यांना काय काय फायदे करून दिले एकदा तुम्ही सांगा. कायरा भेंडी तोडायला एकदम सोपी आहे. हां हां. आणि कोणी म्हणतं की भेंडी लावल्यानंतर अंग खासतं. हां हां. तसा प्रकार कुठलाही झाला नाही अजूनपर्यंत. हां हां. अंग खासणं, हाताला काही. हां हां. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम. इकडे आता अंमळनेर तसा एकदम दुष्काळी पट्टा आहे. आता 2 तास ड्रीप, 2 ते 3 तास सध्या. 2 ते 3 तास ड्रीप आणि 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कायराची आता तुमच्या समोर तोडलेली भेंडी एक क्वालिटी बघा. आणि तिथे म्हणजे तोडा झालेला आहे. बरं, तोडा झालेला आहे. हे उरलेला माल आहे समजा मजुरांकडून. तर शेतकरी बंधूंनो येणाऱ्या खरीप हंगामात कोणताही विचार न करता कायरा भेंडी अवश्य लागवड करावी का नाही शेतकऱ्यांनी? मग करायची 100%. चालतं. धन्यवाद दादा.